महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागात स्थित असलेले पठारी राज्य आहे. महाराष्ट्राचे 3 प्रमुख नैसर्गिक विभाग पडतात. कोकण किनारपट्टी, कोस्टल रिजन. विस्तार: उत्तरेस दमणगंगेपासून दक्षिणेस तेरेखोल खाडीपर्यंत. वैशिष्ट्ये: ही किनारपट्टी रिया प्रकारची आहे. कोकणाची रुंदी उत्तरेकडे जास्त 90 ते 100 किमी असून दक्षिणेकडे कमी 40 ते 45 किमी होत जाते. महत्त्वाच्या खाड्या: डहाणू, वसई, धरमतर, राजापुरी, दाभोळ, जयगड, विजयदुर्ग आणि तेरेखोल. सह्याद्री पर्वत, पश्चिम घाट, वेस्टर्न घाट्स. विस्तार: तापी खोऱ्यापासून दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंत. महत्त्व: हा प्रमुख जलविभाजक आहे. यामुळे महाराष्ट्राच्या नद्या पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी अशा 2 भागात विभागल्या जातात. प्रमुख शिखरे: उंचीनुसार 1. कळसुबाई 1646 मीटर अहमदनगर नाशिक. 2. साल्हेर 1567 मीटर नाशिक. 3. महाबळेश्वर 1438 मीटर सातारा. 4. हरिश्चंद्रगड 1424 मीटर अहमदनगर. महाराष्ट्र पठार, दख्खनचे पठार, डेक्कन प्लॅटो. निर्मिती: ज्वालामुखीच्या भेगीय उद्रेकातून फिशर इरप्शन सुमारे 6 ते 7 कोटी वर्षांपूर्वी झाली. खडक: येथे प्रामुख्याने बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आढळतो. प्रमुख डोंगर रांगा: सातपुडा, उत्तर सीमा, सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव. 2. महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल. खनिज संपत्ती, मिनरल रिसोर्सेस. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रापैकी फक्त 12.33% क्षेत्रात खनिजे आढळतात. हे क्षेत्र प्रामुख्याने पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकणात केंद्रित आहे. कोळसा: नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, वैगंगा खोरे. लोह खनिज: चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग. मॅंगनीज भंडारा: नागपूर. भारतातील एकूण साठ्यापैकी मोठे प्रमाण येथे आहे. बॉक्साईट: कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ॲल्युमिनियम निर्मितीसाठी. शेती आणि मृदा. ॲग्रिकल्चर आणि सॉयल. काळी मृदा, रेगूर सॉयल, कापूस, ऊस आणि सोयाबीनसाठी उत्तम. ही पठारावर आढळते. जांभी मृदा, लॅटरेट सॉयल, दक्षिण कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. फळबागांसाठी हापूस, आंबा, काजू प्रसिद्ध. प्रमुख पिके: ऊस पश्चिम महाराष्ट्र, कापूस विदर्भ, खानदेश, संत्री नागपूर, द्राक्षे नाशिक. उद्योग आणि ऊर्जा. इंडस्ट्री आणि एनर्जी. मुंबई पुणे औद्योगिक पट्टा. भारतातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा. जलविद्युत केंद्र: कोयना, सातारा वजा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. अणुऊर्जा केंद्र: तारापूर, पालघर वजा भारतातील पहिले. औष्णिक ऊर्जा: कोराडी, खापरखेडा, नागपूर, परळी, बीड, दुर्गापूर, चंद्रपूर. 3. प्रशासकीय आणि राजकीय भूगोल. स्थापना: 1 मे 1960. एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौ. किमी. भारतात 3रा क्रमांक. प्रशासकीय विभाग 6: कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, संभाजीनगर, अमरावती, नागपूर. राजकीय सीमा: 6 राज्ये: गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि 1 केंद्रशासित प्रदेश, दादरा नगर हवेली आणि दमण दीव. MPSC अभ्यास टिप्स. 1. नकाशे. नेहमी नकाशासोबत ठेवून अभ्यास करा, विशेषतः नद्या आणि डोंगर रांगांचा क्रम. 2. तुलना. कोणत्या जिल्ह्यात कोणते खनिज जास्त आहे किंवा कोणता प्रशासकीय विभाग क्षेत्रफळाने मोठा आहे अशा तुलनात्मक बाबींवर लक्ष द्या. 3. आकडेवारी. आर्थिक पाहणी अहवालातील इकॉनॉमिक सर्व्हे ताज्या आकडेवारीचा संदर्भ घ्या. प्रशासकीय संरचना. 2025 पर्यंतची स्थिती. एकूण जिल्हे 36. प्रशासकीय विभाग 6: कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर. प्रादेशिक विभाग 5: कोकण, पश्चिम महाराष्ट्र, देश, खानदेश, मराठवाडा, विदर्भ. एकूण तालुके 358. मुंबई उपनगरमधील 3 तालुके धरून प्रशासकीय उपयोगासाठी 355. महानगरपालिका 29. जालना ही 29वी महानगरपालिका ठरली आहे. जिल्हा परिषदा 34. मुंबई शहर व मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत. पंचायत समित्या 351. ग्रामपंचायती सुमारे 28,000 अधिक. 2. लोकसंख्या आकडेवारी अंदाजित 2025 आणि 2011 जनगणनेचा संदर्भ. एकूण लोकसंख्या 2025 अंदाज सुमारे 12.86 कोटी. उत्तर प्रदेशनंतर देशात 2रा क्रमांक. लोकसंख्या घनता 365 व्यक्ती प्रति चौ. किमी 2011 नुसार.
लिंग गुणोत्तर 929 2011 जनगणना. तथापि अद्ययावत सरकारी अंदाजानुसार यात सुधारणा होत आहे. साक्षरता प्रमाण 82.3% 2011 नुसार. नागरीकरण महाराष्ट्राची सुमारे 45% ते 48% लोकसंख्या शहरांत राहते, जे भारताच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. 3. आर्थिक आणि भौगोलिक आकडेवारी 2024 ते 25. राज्याचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ. किमी. भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 9.36% राजस्थान आणि मध्य प्रदेशनंतर तिसरा क्रमांक. राज्याची अर्थव्यवस्था 2024 ते 25 मध्ये राज्याचा विकास दर 7.3% राहण्याचा अंदाज आहे. देशाच्या 6.5% दरापेक्षा अधिक. महसूल महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक जीएसटी संकलन करणारे राज्य आहे. सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार अहमदनगर, आताचे पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर. सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळानुसार मुंबई शहर. 4. राजकीय आणि सामाजिक बदल. महत्त्वाची नावे. नामांतर. स्टार औरंगाबाद जिल्ह्याचे नाव आता छत्रपती संभाजीनगर आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव आता धाराशिव आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्यात आले आहे. नवनवीन जिल्हे प्रस्तावित. प्रशासकीय सोयीसाठी नाशिक, ठाणे आणि यवतमाळ यांसारख्या मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन प्रस्तावित आहे, परंतु सध्या अधिकृतपणे 36 जिल्हेच आहेत. एमपीएससीसाठी विशेष टीप. परीक्षेमध्ये अनेकदा महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्रामधील थेट प्रश्न विचारले जातात. कृषी उत्पादकता, दरडोई उत्पन्न आणि उद्योगांमधील थेट परकीय गुंतवणूक एफडीआय यामध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला आहे. निर्मितीवेळची प्रशासकीय स्थिती. 1 मे 1960. एकूण जिल्हे 26. एकूण तालुके 235. प्रशासकीय विभाग 4. कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर. एकूण खेडी 35,777. विधानसभा जागा 264. लोकसभा जागा 44. 2. प्रशासकीय विभागांची रचना. 1960. तेव्हा फक्त 4 प्रशासकीय विभाग होते. त्यांची विभागणी खालीलप्रमाणे होती. कोकण विभाग 4 जिल्हे बृहन्मुंबई, ठाणे, कुलाबा आताचे रायगड, रत्नागिरी. पुणे विभाग 6 जिल्हे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर. नाशिक विभाग तेव्हा नव्हता. नाशिक, धुळे व जळगाव हे जिल्हे तेव्हा पुणे विभागाचा भाग होते. औरंगाबाद विभाग 5 जिल्हे औरंगाबाद, जालना तेव्हा नव्हता. परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड. नागपूर विभाग 8 जिल्हे नागपूर, वर्धा, भंडारा, चांदा आताचे चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ. अमरावती विभाग तेव्हा नागपूर विभागाचा भाग होता. 3. राजकीय नेतृत्व. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. पहिले राज्यपाल श्री प्रकाश. पहिले विधान परिषद सभापती व्ही. स. पागे. पहिले विधानसभा अध्यक्ष सिलम. 4. भौगोलिक सीमा. निर्मितीवेळी महाराष्ट्राची निर्मिती ही द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन करून करण्यात आली. क्षेत्रफळ 3,07,762 चौ. किमी. निर्मितीवेळचे अधिकृत नोंदलेले क्षेत्रफळ. राजधानी मुंबई. उपराजधानी नागपूर. नागपूर कराराप्रमाणे नागपूरला उपराजधानीचा दर्जा देण्यात आला. 5. महत्त्वाचे बदल एमपीएससी दृष्टिकोन. नावातील बदल. 1 जानेवारी 1981 रोजी कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून रायगड करण्यात आले. विभाजन. 1960 नंतर 10 नवीन जिल्हे निर्माण झाले, ज्यामुळे आज जिल्ह्यांची संख्या 36 झाली आहे. उदा. रत्नागिरीतून सिंधुदुर्ग, औरंगाबादमधून जालना. अभ्यासासाठी टीप. एमपीएससीमध्ये निर्मितीवेळी खालीलपैकी कोणता जिल्हा अस्तित्वात नव्हता, असा प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवा, जालना, लातूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, वाशिम, नंदुरबार, हिंगोली, गोंदिया, पालघर आणि मुंबई उपनगर हे जिल्हे 1960 नंतर तयार झाले आहेत. 1960 नंतर निर्माण झालेले 10 जिल्हे. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 मे 1981 रोजी निर्मिती झाली. 2. जालना औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 मे 1981 रोजी निर्मिती झाली. 3. लातूर उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन 16 ऑगस्ट 1982 रोजी निर्मिती झाली. 4. गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन 26 ऑगस्ट 1982 रोजी निर्मिती झाली. 5. मुंबई उपनगर मुंबई जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 ऑक्टोबर 1990 रोजी निर्मिती झाली. 6. वाशिम अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 जुलै 1998 रोजी निर्मिती झाली. 7. नंदुरबार धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 जुलै 1998 रोजी निर्मिती झाली. 8.
हिंगोली परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 मे 1999 रोजी निर्मिती झाली. 9. गोंदिया भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 मे 1999 रोजी निर्मिती झाली. 10. पालघर ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 ऑगस्ट 2014 रोजी निर्मिती झाली. लक्षात ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या ट्रिक्स. एकाच दिवशी 2 जिल्हे 1 मे 1981 सिंधुदुर्ग व जालना, 1 जुलै 1998 वाशिम व नंदुरबार, 1 मे 1999 हिंगोली व गोंदिया. सर्वात अलीकडील जिल्हा पालघर 1 ऑगस्ट 2014. विभाजन न झालेला जिल्हा रत्नागिरीचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग झाला, पण पुणे, कोल्हापूर यांसारख्या मोठ्या जिल्ह्यांचे अद्याप विभाजन झालेले नाही. नवीन निर्माण झालेले प्रशासकीय विभाग. 1960 वेळी फक्त 4 विभाग होते. त्यानंतर खालील 2 विभाग वाढले. 5. नाशिक विभाग. पुणे विभागातून नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव हे जिल्हे काढून हा विभाग तयार करण्यात आला. 6. अमरावती विभाग. नागपूर विभागातून अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ हे जिल्हे काढून हा विभाग तयार करण्यात आला. जिल्ह्यांची निर्मिती आणि तत्कालीन मुख्यमंत्री. 1 मे 1981 सिंधुदुर्ग व जालना या दोन्ही जिल्ह्यांच्या निर्मितीवेळी बॅरिस्टर A.R. अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 16 ऑगस्ट 1982 लातूर व 26 ऑगस्ट 1982 गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांच्या निर्मितीवेळी बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री होते. केवळ 10 दिवसांच्या अंतराने या 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली. 1 ऑक्टोबर 1990 मुंबई उपनगर, यावेळी शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 1 जुलै 1998 वाशिम व नंदुरबार, यावेळी मनोहर जोशी, शिवसेना भाजप युती सरकार मुख्यमंत्री होते. 1 मे 1999 हिंगोली व गोंदिया, यावेळी नारायण राणे मुख्यमंत्री होते. 1 ऑगस्ट 2014 पालघर. महाराष्ट्राचा 36वा जिल्हा पालघर निर्माण झाला तेव्हा पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. परीक्षेसाठी काही महत्त्वाचे एक्स्ट्रा पॉइंट्स. सर्वात जास्त जिल्ह्यांची निर्मिती कोणाच्या काळात झाली? तुलनात्मकदृष्ट्या पाहिल्यास A.R. अंतुले आणि बाबासाहेब भोसले यांच्या काळात प्रत्येकी 2 ते 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली. 1981 ते 82 हा काळ जिल्हा निर्मितीसाठी अत्यंत सक्रिय होता. 2. अहमदनगर नामांतर 2024. नुकतेच अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यात आले आहे, तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. 3. प्रशासकीय बदल. नाशिक विभाग आणि अमरावती विभाग हे नवीन प्रशासकीय विभाग म्हणून नंतर अस्तित्वात आले, ज्यामुळे प्रशासकीय विभागांची संख्या 4 वरून 6 झाली. सर्वाधिक तालुके असलेले जिल्हे 16 तालुके. महाराष्ट्रात सध्या 2 जिल्ह्यांत सर्वाधिक 16 तालुके आहेत. यवतमाळ, नांदेड. 2. 15 तालुके असलेले जिल्हे. रायगड, नाशिक, जळगाव, चंद्रपूर. 3. 14 तालुके असलेले जिल्हे. पुणे, अहमदनगर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर, सोलापूर, सातारा, अमरावती, नागपूर. 4. इतर महत्त्वाचे तालुके कमी संख्या असलेले. धुळे 4 तालुके, हिंगोली 5 तालुके, वाशिम 6 तालुके, नंदुरबार 6 तालुके, मुंबई शहर 0 तालुके, पूर्णतः शहरी भाग, मुंबई उपनगर 3 तालुके, अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला हे केवळ प्रशासकीय सोयीसाठी आहेत, येथे जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती नाही. 5. प्रशासकीय विभागानुसार तालुक्यांची संख्या. MPSC फेव्हरेट. परीक्षेत अनेकदा प्रशासकीय विभागांच्या तालुक्यांचा उतरता क्रम विचारतात. प्रशासकीय विभाग. तालुक्यांची संख्या. छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद 76 सर्वात जास्त, नागपूर 64, पुणे 58, अमरावती 56, नाशिक 54, कोकण 50 सर्वात कमी, मुंबई उपनगरचे 3 धरून. काही विशेष टिप्स. एक्झाम पॉइंट्स. सर्वात जास्त तालुके असलेला विभाग छत्रपती संभाजीनगर 76 तालुके. सर्वात कमी तालुके असलेला विभाग कोकण 50 तालुके. सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार अहमदनगर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर. सर्वात छोटा जिल्हा क्षेत्रफळानुसार मुंबई शहर. 2025च्या अद्ययावत माहितीनुसार आणि परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांनुसार सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. महाराष्ट्राचे 6 प्रशासकीय विभाग. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स. महाराष्ट्रात सध्या 6 प्रशासकीय महसुली विभाग आहेत. त्यांची जिल्ह्यांच्या संख्येनुसार, क्षेत्रफळानुसार आणि इतर वैशिष्ट्यांनुसार माहिती खाली दिली आहे. छत्रपती संभाजीनगर विभाग. पूर्वीचा औरंगाबाद. जिल्ह्यांची संख्या 8. सर्वात जास्त जिल्हे असलेला विभाग. जिल्हे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर. मुख्यालय छत्रपती संभाजीनगर.
क्षेत्रफळ 64,813 किमी. सर्वात मोठा प्रशासकीय विभाग. तालुके 76. सर्वात जास्त तालुके. भौगोलिक नाव मराठवाडा. 2. नाशिक विभाग. जिल्ह्यांची संख्या 5. जिल्हे नाशिक, पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव. मुख्यालय नाशिक. क्षेत्रफळ 57,493 किमी. क्रमांकाचा मोठा विभाग. तालुके 54. भौगोलिक नाव उत्तर महाराष्ट्र, खानदेश प्लस नाशिक भाग. 3. पुणे विभाग. जिल्ह्यांची संख्या 5. जिल्हे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. मुख्यालय पुणे. क्षेत्रफळ 57,275 किमी. तालुके 58. भौगोलिक नाव पश्चिम महाराष्ट्र, देश. 4. नागपूर विभाग. जिल्ह्यांची संख्या 6. जिल्हे नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. मुख्यालय नागपूर. क्षेत्रफळ 51,377 किमी. तालुके 64. भौगोलिक नाव पूर्व विदर्भ. 5. अमरावती विभाग. जिल्ह्यांची संख्या 5. जिल्हे अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ. मुख्यालय अमरावती. क्षेत्रफळ 46,027 किमी. तालुके 56. भौगोलिक नाव पश्चिम विदर्भ. 6. कोकण विभाग. जिल्ह्यांची संख्या 7. जिल्हे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. मुख्यालय मुंबई. क्षेत्रफळ 30,728 किमी. क्षेत्रफळाने सर्वात लहान विभाग. तालुके 50. सर्वात कमी तालुके मुंबई उपनगरचे 3 प्रशासकीय तालुके धरून. भौगोलिक नाव कोकण. एमपीएससीसाठी महत्त्वाचे क्विक फॅक्ट्स. तुलनात्मक क्रम. परीक्षेत सहसा खालीलप्रमाणे क्रम लावण्यासाठी प्रश्न विचारले जातात. क्षेत्रफळानुसार विभागांचा उतरता क्रम. 1. छत्रपती संभाजीनगरपेक्षा जास्त 2, नाशिकपेक्षा जास्त 3, पुणेपेक्षा जास्त 4, नागपूरपेक्षा जास्त 5, अमरावतीपेक्षा जास्त 6, कोकण. जिल्ह्यांच्या संख्येनुसार उतरता क्रम. 1. छत्रपती संभाजीनगर 8 पेक्षा जास्त 2, कोकण 7 पेक्षा जास्त 3, नागपूर 6 पेक्षा जास्त 4, पुणे, नाशिक, अमरावती प्रत्येकी 5. तालुक्यांच्या संख्येनुसार उतरता क्रम. 1. छत्रपती संभाजीनगर 76 पेक्षा जास्त 2, नागपूर 64 पेक्षा जास्त 3, पुणे 58 पेक्षा जास्त 4, अमरावती 56 पेक्षा जास्त 5, नाशिक 54 पेक्षा जास्त 6, कोकण 50. नामांतराचा विशेष संदर्भ 2024 ते 25. एमपीएससी परीक्षेत नवीन नावे विचारली जाण्याची दाट शक्यता आहे. औरंगाबाद विभाग. जिल्हा रायटारो छत्रपती संभाजीनगर. उस्मानाबाद जिल्हा रायटारो धाराशिव. अहमदनगर जिल्हा रायटारो पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर. एमपीएससी परीक्षेमध्ये प्रशासकीय विभागानुसार नद्या आणि धरणे यांवर नेहमी जोड्या लावा किंवा विसंगत घटक ओळखा असे प्रश्न विचारले जातात. खालील माहिती विभागांच्या क्रमाने दिली आहे. छत्रपती संभाजीनगर विभाग मराठवाडा. हा विभाग प्रामुख्याने गोदावरी नदीच्या खोऱ्यात येतो. येथे पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणांचे महत्त्व जास्त आहे. प्रमुख नद्या. गोदावरी, मुख्य पूर्णा, मांजरा, सिंदफणा, दुधना. प्रमुख धरणे. जायकवाडी, पैठण गोदावरी नदीवर. याला मराठवाड्याचा सागर म्हणतात. जलाशयाचे नाव ज्ञानेश्वर सागर. येलदरी, पूर्णा नदीवर, हिंगोली. विष्णुपुरी, गोदावरी नदीवर, नांदेड. वजाहा आशियातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प आहे. मांजरा धरण, मांजरा नदीवर, बीड. 2. पुणे विभाग पश्चिम महाराष्ट्र. हा विभाग नद्यांनी समृद्ध आहे. येथील नद्या प्रामुख्याने पूर्ववाहिनी आहेत. प्रमुख नद्या. कृष्णा, भीमा, कोयना, नीरा, पंचगंगा, मुळामुठा. प्रमुख धरणे. कोयना, हेळवाक, कोयना नदीवर, सातारा. याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात. जलाशयाचे नाव शिवसागर. उजनी, भीमा नदीवर, सोलापूर. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण. जलाशयाचे नाव यशवंत सागर. पानशेत, बातावरसगाव, टेमघर, मुळामुठा, खोऱ्यात, पुणे. राधानगरी, भोगावती नदीवर, कोल्हापूर. शाहू महाराजांनी बांधलेले धरण. 3. नाशिक विभाग उत्तर महाराष्ट्र. गोदावरीचा उगम याच विभागात होतो आणि तापी नदी या विभागातून पश्चिमेकडे वाहते. प्रमुख नद्या. गोदावरी, तापी, प्रवरा, मुळा, गिरणा, पांझरा. प्रमुख धरणे. गंगापूर, गोदावरी नदीवर, नाशिक.
हे भारतातील पहिले मातीचे धरण आहे. भंडारदरा, विल्सन डॅम, प्रवरा नदीवर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर. जलाशयाचे नाव ऑर्थर लेक. हतनूर, तापी नदीवर, जळगाव. मुळा धरण, मुळा नदीवर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर. जलाशयाचे नाव ज्ञानेश्वर सागर. 4. कोकण विभाग. येथील नद्या अतिशय आखूड आणि वेगाने वाहणाऱ्या पश्चिम वाहिनी आहेत. प्रमुख नद्या वैतरणा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल. प्रमुख धरणे भातसा नदीवर, ठाणे वजा मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोठे धरण. मध्य वैतरणा नदीवर, मोडक सागर, तानसा, ठाणे जिल्ह्यात. तिलारी नदीवर, सिंधुदुर्ग, गोवा आणि महाराष्ट्र संयुक्त प्रकल्प. 5. नागपूर व अमरावती विभाग. विदर्भ. येथे प्रामुख्याने दक्षिणवाहिनी नद्यांचे जाळे आढळते. प्रमुख नद्या वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, तापी, पूर्णा, कन्हान. प्रमुख धरणे तोटलाडोह, पेंच नदीवर, नागपूर. जलाशयाचे नाव मेघदूत जलाशय. गोसी खुर्द, इंदिरा सागर, वैनगंगा नदीवर, भंडारा. हा विदर्भातील मोठा प्रकल्प आहे. इसापूर, पैनगंगा नदीवर, यवतमाळ, हिंगोली सीमा. अपर वर्धा नदीवर, अमरावती. जलाशयाचे नाव नळदयंती सागर. एमपीएससी परीक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स. जलाशयांची नावे. अनेकदा धरणापेक्षा त्यांच्या जलाशयांच्या नावावर प्रश्न येतात. उदा. कोयना, शिवसागर. 2. संयुक्त प्रकल्प तिलारी, महाराष्ट्र गोवा, दूधगंगा, महाराष्ट्र कर्नाटक यांवर लक्ष द्या. 3. नद्यांचा उगम. गोदावरी, त्र्यंबकेश्वर, कृष्णा, महाबळेश्वर, भीमाशंकर हे तोंडपाठ असावे. महाराष्ट्रातील खनिज संपत्ती, मिनरल रिसोर्सेस. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी केवळ 12.33% क्षेत्रावर खनिज संपत्ती आढळते. ही संपत्ती प्रामुख्याने 2 भागांत केंद्रित आहे. 1. दक्षिण कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. 2. पूर्व विदर्भ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. प्रमुख खनिजे आणि त्यांचे साठे. दगडी कोळसा, कोल. महाराष्ट्रातील पर्मो-कार्बोनिफेरस काळातील गोंडवाना खडकात कोळसा आढळतो. क्षेत्र वर्धा आणि वैनगंगा नद्यांची खोरी. चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर. विशेष चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर ही कोळशाची प्रसिद्ध बाजारपेठ आहे. लोह खनिज, आयरन ओर. क्षेत्र गडचिरोली, सुरजागड, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रेड्डी बंदर. विशेष सिंधुदुर्गातील रेड्डी बंदरातून लोह खनिजाची जपानला निर्यात केली जाते. मॅंगनीज भारताच्या एकूण साठ्यापैकी 40% मॅंगनीज महाराष्ट्रात आढळते. क्षेत्र भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांतील सावनेर आणि रामटेक तालुके. बॉक्साईट ॲल्युमिनियम तयार करण्यासाठी वापरले जाते. क्षेत्र कोल्हापूर, सर्वाधिक साठे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग. 2. महाराष्ट्रातील मृदा. सॉइल्स ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रातील मृदा प्रामुख्याने येथील बेसाल्ट खडक आणि हवामानावर अवलंबून आहे. काळी मृदा, रिगर सॉइल, ब्लॅक कॉटन सॉइल. निर्मिती बेसाल्ट खडकाच्या विदारणातून. क्षेत्र दख्खनचे पठार, गोदावरी, कृष्णा, भीमा नद्यांची खोरी. विशेष यात ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त असते. कापूस, ऊस आणि सोयाबीनसाठी ही मृदा अत्यंत सुपीक आहे. जांभी मृदा, लॅटराइट सॉइल. निर्मिती अतिपावसाच्या प्रदेशात लीचिंगमुळे. क्षेत्र दक्षिण कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा पश्चिम भाग. विशेष ही मृदा तांबड्या रंगाची असते. ही फळबागांसाठी, विशेषतः हापूस, आंबा आणि काजू प्रसिद्ध आहे. तांबडी पिवळसर मृदा, रेडिश सॉइल. क्षेत्र पूर्व विदर्भ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि सह्याद्रीचा घाटमाथा. विशेष ही मृदा जुन्या आर्चन खडकांपासून बनलेली असते. यात लोहाचे प्रमाण जास्त असते. गाळाची मृदा, अलुव्हियल सॉइल. क्षेत्र कोकणातील नद्यांची मुखे आणि तापी पूर्णा खोऱ्यातील काही भाग. 3. महाराष्ट्रातील वने, फॉरेस्ट्स. एमपीएससीमध्ये वनांच्या प्रकारांवर आणि त्यांच्या जिल्ह्यांवर नेहमी प्रश्न विचारले जातात. 1. उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने, पश्चिम घाट आणि कोकण, आंबा, फणस, जांभूळ. 2. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने, पूर्व विदर्भ आणि चंद्रपूर, सागवान, ऐन, शिसम. 3. उष्णकटिबंधीय कोरडी पानझडी वने, सातपुडा पर्वतरांगा आणि मध्य महाराष्ट्र. 4. कांदळवन, मँग्रोव्ज, कोकण किनारपट्टीच्या खाड्यांच्या भागात. एमपीएससी परीक्षेसाठी महत्त्वाची टीप. सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला जिल्हा गडचिरोली. सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा मुंबई शहर, बाताल, लातूर. वनांचे प्रमाण महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे 20.1% क्षेत्र वनाच्छादित आहे. राष्ट्रीय धोरण 33% आहे. एमपीएससी परीक्षेच्या भूगोलात लोकसंख्या, डेमोग्राफी हा असा घटक आहे ज्यावर दरवर्षी निश्चितपणे 2 ते 3 प्रश्न विचारले जातात.
2011च्या जनगणनेची आकडेवारी आजही आधारभूत मानली जाते. परीक्षेत सहसा जिल्ह्यांचा चढता किंवा उतरता क्रम विचारला जातो. महाराष्ट्राची लोकसंख्या 2011 जनगणना महत्त्वाचे निष्कर्ष. एकूण लोकसंख्या 112,374,333, देशाच्या 9.29%, भारतात दुसरा क्रमांक. दशवार्षिक वृद्धी दर 2001-2011, 15.99%, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक वाढ झाली. लोकसंख्येची घनता 365 व्यक्ती प्रति किमी. 2001 मध्ये 315 होती. लिंग गुणोत्तर 929, दर 1000 पुरुषामागे स्त्रिया. बाल लिंग गुणोत्तर 0-6 वयोगट 894, हे चिंताजनक असून 2001 मध्ये 913 होते. साक्षरता दर 82.34%, पुरुष 88.38%, स्त्री 75.87%. 2. जिल्ह्यांचा तुलनात्मक क्रम एमपीएससीसाठी अत्यंत महत्त्वाचे. सर्वाधिक लोकसंख्येचे जिल्हे. उतरता क्रम. 1. ठाणे. विभाजनापूर्वी 1.10 कोटी वजा भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता. 2. पुणे 94 लाख. 3. मुंबई उपनगर 93 लाख. 4. नाशिक 61 लाख. 5. नागपूर 46 लाख. सर्वात कमी लोकसंख्येचे जिल्हे. चढता क्रम. सिंधुदुर्ग सर्वात कमी 8.49 लाख. 2. गडचिरोली. 3. हिंगोली. 4. वाशिम. 5. रत्नागिरी. लोकसंख्येची घनता. डेन्सिटी. सर्वाधिक घनता 1. मुंबई उपनगर 20,980. 2. मुंबई शहर 19,652. 3. ठाणे. 4. पुणे सर्वात कमी घनता 1. गडचिरोली 74 सर्वात कमी. 2. सिंधुदुर्ग. 3. चंद्रपूर. लिंग गुणोत्तर. सेक्स रेशिओ. सर्वाधिक लिंग गुणोत्तर 1. रत्नागिरी 1122. 2. सिंधुदुर्ग 1036. 3. गोंदिया. लक्षात ठेवा, कोकणातील जिल्ह्यांत पुरुषांच्या स्थलांतरामुळे स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. सर्वात कमी लिंग गुणोत्तर 1. मुंबई शहर 832. 2. मुंबई उपनगर 860. 3. ठाणे. 3. साक्षरता. लिटरसी. सर्वाधिक साक्षरता 1. मुंबई उपनगर 89.9%. 2. मुंबई शहर 89.2%. 3. नागपूर सर्वात कमी साक्षरता 1. नंदुरबार 64.4% सर्वात कमी. 2. जालना. 3. धुळे. 4. नागरीकरण. अर्बनायझेशन. महाराष्ट्रातील 45.2% लोकसंख्या शहरांत राहते. सर्वाधिक नागरीकरण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर 100%. ठाणे, नागपूर, पुणे. सर्वात कमी नागरीकरण गडचिरोली, केवळ 11% लोकसंख्या शहरात राहते. एमपीएससी स्मार्ट टिप. परीक्षेत अनेकदा दशवार्षिक वृद्धी दर आणि बाललिंग गुणोत्तर यातील जिल्ह्यांचे क्रम विचारले जातात. नंदुरबार हा जिल्हा साक्षरतेत सर्वात मागे असला तरी बाललिंग गुणोत्तरात 944 तो आघाडीवर आहे. हा विरोधाभास लक्षात ठेवा. एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागानुसार नदी प्रणाली समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परीक्षेत अनेकदा विभागातील मुख्य नद्या, त्यांच्या उपनद्या आणि खोऱ्यांच्या क्षेत्रावरून प्रश्न विचारले जातात. प्रशासकीय विभागानुसार नद्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे. कोकण विभाग. कोकण किनारपट्टी. येथील नद्या सह्याद्री पर्वतात उगम पावून पश्चिमेकडे अरबी समुद्राला मिळतात. या नद्या अतिशय आखूड आणि वेगाने वाहणाऱ्या आहेत. प्रमुख नद्या. उत्तर कोकणात वैतरणा, सर्वात लांब उल्हास, काळू. मध्य कोकणात सावित्री, वशिष्ठी, शास्त्री. दक्षिण कोकणात काजळी, गड, कर्ली आणि तेरेखोल. वैशिष्ट्ये. या नद्या त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाहीत, तर मुखापाशी खाड्या तयार करतात. 2. नाशिक विभाग. उत्तर महाराष्ट्र. हा विभाग गोदावरी आणि तापी या दोन मोठ्या नद्यांच्या खोऱ्यांनी व्यापलेला आहे. प्रमुख नद्या. गोदावरी त्र्यंबकेश्वर येथे उगम. तापी पश्चिम वाहिनी. उपनद्या. प्रवरा, मुळा, गिरणा, पांझरा, आरणा. वैशिष्ट्ये. तापी नदी ही महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी असून ती खचदरीतून वाहते. 3. पुणे विभाग. पश्चिम महाराष्ट्र, भालदेश. हा विभाग प्रामुख्याने कृष्णा आणि भीमा नद्यांच्या खोऱ्यात येतो. प्रमुख नद्या. कृष्णा महाबळेश्वर येथे उगम. भीमा भीमाशंकर येथे उगम. उपनद्या. कोयना, वारणा, येरळा, नीरा, पंचगंगा, मुळा, मुठा. वैशिष्ट्ये.
भीमा नदी ही कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे, परंतु महाराष्ट्रात तिचे खोरे स्वतंत्र मानले जाते. 4. छत्रपती संभाजीनगर विभाग, मराठवाडा. हा संपूर्ण विभाग गोदावरीच्या खोऱ्यात येतो. याला मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणतात. प्रमुख नद्या: गोदावरी, मुख्य, मांजरा, पूर्णा, सिंदफणा. उपनद्या: दुधना, तेरणा, सरस्वती. वैशिष्ट्ये: गोदावरी नदी या विभागात सर्वात जास्त लांबीचा प्रवास करते. जायकवाडी हा या विभागातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. 5. अमरावती विभाग, पश्चिम विदर्भ. या विभागात प्रामुख्याने तापी, पूर्णा खोरे आणि वर्धा पैनगंगा नद्यांचे जाळे आढळते. प्रमुख नद्या: तापी, पूर्णा. तापीची उपनदी: पैनगंगा, वर्धा. उपनद्या: नळगंगा, विश्वगंगा, काटेपूर्णा, बेंबळा. वैशिष्ट्ये: पूर्णा नदी ही अमरावती विभागातील मुख्य पूर्व-पश्चिम वाहणारी नदी आहे. 6. नागपूर विभाग, पूर्व विदर्भ. हा विभाग दक्षिणवाहिनी नद्यांसाठी ओळखला जातो. येथील नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात. प्रमुख नद्या: वैनगंगा, वर्धा, कन्हान, पेंच. विशेष संगम: वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणतात, जी पुढे गोदावरीला मिळते. वैशिष्ट्ये: गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हे वैनगंगा आणि वर्धा नद्यांच्या खोऱ्यात वसलेले आहेत. MPSC क्विक रिव्हिजन टिप्स. 1. खोऱ्यांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम. 1. गोदावरी 49.5%. 2. भीमा, कृष्णा. 3. तापी, पूर्णा. 4. कोकणातील नद्या. 5. नर्मदा सर्वात कमी. 2. लांबीनुसार क्रम. 1. गोदावरी, भीमा 451 किलोमीटर. 3. कृष्णा 282 किलोमीटर. 3. प्रमुख जलविभाजक. सह्याद्री पर्वत हा प्रमुख जलविभाजक आहे, जो नद्यांना पूर्व आणि पश्चिम अशा 2 भागात विभागतो. MPSC परीक्षेसाठी नद्यांच्या उपनद्या, त्यांचा संगम आणि खोऱ्यांचा विस्तार हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. परीक्षेत अनेकदा नदीच्या डाव्या आणि उजव्या किनाऱ्यावरील उपनद्या किंवा नद्यांच्या संगमाची ठिकाणे यावर प्रश्न विचारले जातात. प्रशासकीय विभागानुसार आणि मुख्य नदी प्रणालीनुसार सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. गोदावरी नदी प्रणाली, मराठवाडा, नाशिक आणि नागपूर विभाग. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे 49.5% क्षेत्र. उगम: त्र्यंबकेश्वर, नाशिक. डाव्या बाजूच्या उपनद्या: कादवा, शिवना, पूर्ण, दुधना, प्राणहिता, वर्धा अधिक वैनगंगा. उजव्या बाजूच्या उपनद्या: दारणा, प्रवरा, मुळा, सिंदफणा, मांजरा. महत्वाचे संगम: गोदावरी अधिक प्रवराबरोबर टोके, कायगाव, अहमदनगर. गोदावरी अधिक प्राणहिताबरोबर नगरम, सिरोंचा, गडचिरोली. गोदावरी अधिक मांजराबरोबर कुंडलवाडी, नांदेड. 2. भीमा नदी प्रणाली, पुणे आणि सोलापूर विभाग. उगम: भीमाशंकर, पुणे. डाव्या बाजूच्या उपनद्या: घोड, सीना. उजव्या बाजूच्या उपनद्या: भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा, मान. महत्वाचे संगम: भीमा प्लस इंद्रायणी इक्वल्स तुळापूर, पुणे. भीमा प्लस नीरा इक्वल्स नीरा, नृसिंगपूर, सोलापूर. भीमा प्लस सीना इक्वल्स कुंडल, सोलापूर. 3. कृष्णा नदी प्रणाली, पुणे विभाग. उगम: महाबळेश्वर, सातारा. डाव्या बाजूच्या उपनद्या: येरळा, सर्वात लांब उपनदी. उजव्या बाजूच्या उपनद्या: कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा. महत्वाचे संगम: कृष्णा अधिक कोयनाबरोबर कराड, प्रीतिसंगम, सातारा. कृष्णा अधिक येरळा बरोबर ब्रह्मनाळ, सांगली. कृष्णा अधिक पंचगंगा बरोबर नरसोबाची वाडी, कोल्हापूर. कृष्णा अधिक वारणा बरोबर हरिपूर, सांगली. 4. तापी, पूर्णा नदी प्रणाली, नाशिक आणि अमरावती विभाग. ही महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी प्रणाली आहे. तापीच्या उपनद्या: पूर्णा, गिरणा, पांझरा, बोरी, अनेर. महत्वाचे संगम: तापी अधिक पूर्णाबरोबर चांगदेव, जळगाव. तापी अधिक पांझरा बरोबर मुडावद, धुळे. तापी अधिक गिरणाबरोबर प्रकाशा, शहादा, नंदुरबार. 5. वैनगंगा, वर्धा नदी प्रणाली, नागपूर आणि अमरावती विभाग. या नद्या प्रामुख्याने दक्षिण वाहिनी आहेत. वर्धा उगम सातपुडा पर्वतात, बैतूल. वैनगंगा उगम मैकल रांगा, शिवनी. प्राणहिता: वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणतात. महत्वाचा संगम: वर्धा अधिक वैनगंगाबरोबर शिवनी, चंद्रपूर, गडचिरोली सीमा. MPSC स्मार्ट टेबल. संगम आणि ठिकाणे. नद्यांचा संगम. ठिकाण: जिल्हा: कृष्णा अधिक कोयना, कराड, सातारा. गोदावरी अधिक प्रवरा, टोके, अहमदनगर. भीमा अधिक नीरा, नीरा, नृसिंहपूर, सोलापूर. तापी अधिक पूर्णा, चांगदेव, जळगाव. मुळा अधिक मुठा,
पुणे पुणे वर्धा अधिक वैनगंगा शिवनी चपराळा गडचिरोली कृष्णा अधिक पंचगंगा नरसोबाची वाडी कोल्हापूर परीक्षेत येणारे संभाव्य प्रश्न 1. नद्यांचा लांबीनुसार उतरता क्रम लावा. गोदावरी 668 किलोमीटर्स ग्रेटर दॅन भीमा, 451 किलोमीटर्स ग्रेटर दॅन कृष्णा, 282 किलोमीटर्स ग्रेटर दॅन तापी, 208 किलोमीटर्स. 2. क्षेत्रफळानुसार उतरता क्रम. गोदावरी ग्रेटर दॅन भीमा, ग्रेटर दॅन कृष्णा, ग्रेटर दॅन तापी, ग्रेटर दॅन नर्मदा. महाराष्ट्रातील पर्जन्याचे वितरण. रेनफॉल डिस्ट्रीब्युशन. महाराष्ट्रात पाऊस प्रामुख्याने नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून साऊथ वेस्ट मॉन्सून मिळतो. त्याचे वितरण खालीलप्रमाणे विभागले आहे. कोकण आणि सह्याद्री अतिपावसाचा प्रदेश. कोकणात पावसाचे प्रमाण 2500 ते 3000 मिलीमीटर असते. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उदा. अंबोली तो 5000 मिमीपेक्षा जास्त असतो. अंबोली सिंधुदुर्ग याला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणतात. पर्जन्यछायेचा प्रदेश रेनशॅडो एरिया. सह्याद्री ओलांडल्यानंतर वाऱ्यांमधील बाष्प कमी होते. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत उदा. फलटण दहिवडी पाऊस खूप कमी पडतो. 50 ते 75 सेमी. पूर्व विदर्भ येथे बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. 100 ते 150 सेमी. 2. प्रमुख ऋतू आणि त्यांची वैशिष्ट्ये. उन्हाळा मार्च ते मे. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान चंद्रपूर वर्धा आणि नागपूर विदर्भ येथे असते. मे महिन्यात विदर्भात तापमानाची सरासरी 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते. पावसाळा जून ते सप्टेंबर. महाराष्ट्रातील एकूण पावसाच्या 85% पाऊस या काळात पडतो. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जाते आणि पुन्हा विदर्भात थोडे वाढते. हिवाळा ऑक्टोबर ते फेब्रुवारी. महाराष्ट्रातील सर्वात कमी तापमान नाशिक आणि निफाड येथे नोंदवले जाते. 3. हवामानावर परिणाम करणारे घटक. 1. सह्याद्री पर्वत हा मान्सून वाऱ्यांसाठी अडथळा ठरतो. त्यामुळे कोकणात प्रतिरोध ओरोग्राफिक प्रकारचा पाऊस पडतो. 2. समुद्र सानिध्य. कोकणात समुद्रामुळे हवामान सम इक्वल असते तर पठारावर ते विषम एक्स्ट्रीम असते. 3. अक्षवृत्तीय स्थान. महाराष्ट्र उष्णकटिबंधात येत असल्याने येथे तापमान जास्त असते. 4. एमपीएससीसाठी महत्त्वाचे एक्झाम पॉइंट्स. सर्वात जास्त पावसाचे ठिकाण अंबोली सिंधुदुर्ग. सर्वात कमी पावसाचा जिल्हा सोलापूर, अहिल्यादेवी नगर व साताऱ्याचा काही भागही यात येतो. दुय्यम पावसाचे ठिकाण महाबळेश्वर. अवकाळी पाऊस अमरावर्षा. उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसाला दक्षिण भारतात अमरसरी म्हणतात. महाराष्ट्रात याला गारांचा पाऊस किंवा मान्सूनपूर्व पाऊस म्हणतात. 5. महाराष्ट्रातील प्रमुख हवामान विभाग. कोपेनच्या वर्गीकरणानुसार एमपीएससी फेव्हरेट. एमपीएससीमध्ये कोपेनचे वर्गीकरण विचारले जाते. एमडब्ल्यू उष्णकटिबंधीय मान्सून कोकण आणि सह्याद्री. ओडब्ल्यू उष्णकटिबंधीय सॅव्हाना मराठवाडा आणि विदर्भ. बीएसएच निमशुष्क स्टेप्स पर्जन्यछायेचा प्रदेश मध्य महाराष्ट्र. पुढील पाऊल. तुम्हाला महाराष्ट्रातील नैसर्गिक संपत्ती. एमपीएससी परीक्षेसाठी महाराष्ट्रातील वने, राष्ट्रीय उद्याने आणि व्याघ्र प्रकल्प हा अत्यंत महत्त्वाचा आणि मार्क्स फेचिंग घटक आहे. यावर आधारित सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. महाराष्ट्रातील वनांचे प्रकार. फॉरेस्ट टाइप्स. महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थितीनुसार वनांचे 5 मुख्य प्रकार पडतात. उष्णकटिबंधीय सदाहरित वने एव्हरग्रीन फॉरेस्ट्स जेथे 2000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. उदा. महाबळेश्वर अंबोली माथेरान. वृक्ष जांभूळ आंबा हिरडा फणस. उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी. वृक्ष किंजल ऐन शिसम. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने मॉइस्ट डेसिड्युअस 800 ते 1500 मिलीमीटर पावसाच्या प्रदेशात. उदा. चंद्रपूर गडचिरोली भंडारा. वृक्ष सागवान. सर्वात महत्त्वाचा साळ बांबू. उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने ड्राय डिसिड्युअस तापी नदीचे खोरे आणि सातपुडा पर्वत. काटेरी वने थॉर्नी फॉरेस्ट्स पर्जन्यछायेच्या प्रदेशात कमी पाऊस. वृक्ष बाभूळ खैर बोर निवडुंग. 2. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने नॅशनल पार्क्स. महाराष्ट्रात एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर हे महाराष्ट्रातील पहिले 1955 राष्ट्रीय उद्यान आहे. 2. नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया पक्ष्यांसाठी प्रसिद्ध. 3. पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर याला पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान म्हणतात. 4. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई आशियातील सर्वात जास्त भेट दिले जाणारे उद्यान. 5. गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भाग. 6. चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे उद्यान. 3.
महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प टायगर रिझर्व्स. महाराष्ट्रात एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत ज्यांना प्रोजेक्ट टायगर अंतर्गत दर्जा मिळाला आहे. मेळघाट अमरावती महाराष्ट्रातील पहिली व्याघ्र प्रकल्प 1973 ते 74. ताडोबा अंधारी चंद्रपूर वाघांच्या घनतेसाठी प्रसिद्ध. पेंच नागपूर. सह्याद्री कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्र प्रकल्प. नवेगाव नागझिरा गोंदिया भंडारा. बोर वर्धा हा भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. 4. महत्त्वाची अभयारण्ये सँक्च्युअरीज. पक्षी अभयारण्य जायकवाडी छत्रपती संभाजीनगर कर्नाळा रायगड नांदूर मध्यमेश्वर नाशिक महाराष्ट्राचे पहिले रामसर स्थळ. प्राणी अभयारण्य राधानगरी कोल्हापूर गवा बायझनसाठी प्रसिद्ध. भीमाशंकर पुणे शेकरू महाराष्ट्राचा राज्य प्राणीसाठी प्रसिद्ध. रेहेकुरी अहिल्यादेवी नगर काळवीटसाठी प्रसिद्ध. माळढोक सोलापूर अहिल्यादेवी नगर माळढोक पक्षासाठी प्रसिद्ध. MPSC एक्झाम पॉइंट्स क्विक फॅक्ट्स. सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला जिल्हा गडचिरोली. सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा मुंबई शहर बात लातूर. वनक्षेत्राचे प्रमाण महाराष्ट्रात सुमारे 20.1% वनक्षेत्र आहे. आदर्श प्रमाण 33% असावे. नवे रामसर स्थळ रामसर साइट्स महाराष्ट्रात 3 रामसर स्थळे आहेत. 1. नांदूर मध्यमेश्वर 2. लोणार सरोवर बुलढाणा 3. ठाणे खाडी थेन क्रीक. औष्णिक विद्युत केंद्र थर्मल पॉवर स्टेशन्स. महाराष्ट्रातील सर्वाधिक वीज निर्मिती ही कोळशावर आधारित औष्णिक केंद्रातून होते. हे प्रकल्प प्रामुख्याने विदर्भात कोळशाच्या उपलब्धतेमुळे एकवटलेले आहेत. महत्त्वाची केंद्रे व जिल्हे कोराडी खापरखेडा नागपूर. दुर्गापूर चंद्रपूर महाराष्ट्रातील सर्वात मोठे औष्णिक केंद्र. परळी वैजनाथ बीड पारस अकोला. एकलहरे नाशिक. तुर्भे ट्रॉम्बे मुंबई हे टाटा पॉवरचे खाजगी केंद्र आहे. चोला ठाणे. 2. जलविद्युत केंद्र हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स. सह्याद्री पर्वतामुळे आणि नद्यांच्या तीव्र उतारामुळे पश्चिम महाराष्ट्रात जलविद्युत प्रकल्पांची संख्या जास्त आहे. प्रमुख केंद्रे कोयना सातारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प. याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात. खोपोली भिवपुरी कॅम्पोली रायगड टाटा हायड्रो प्रकल्प. वैतरणा नाशिक. एल्डरी हिंगोली पेणच नागपूर. तिलारी सिंधुदुर्ग महाराष्ट्र गोवा संयुक्त प्रकल्प. भाटघर पुणे. 3. अणुऊर्जा केंद्र न्यूक्लिअर पॉवर प्लांट. महाराष्ट्रात सध्या एकच मुख्य अणुऊर्जा केंद्र कार्यरत आहे. तारापूर पालघर हे भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र आहे. 1969 मध्ये अमेरिकेच्या मदतीने स्थापन. जैतापूर रत्नागिरी येथे नवीन अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे फ्रान्सच्या मदतीने. 4. अपारंपरिक ऊर्जा नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी. पवन ऊर्जा विंड एनर्जी. महाराष्ट्रात सर्वाधिक पवनचक्क्या सातारा चाळकेवाडी वनकुसवडे जिल्ह्यात आहेत. याशिवाय सांगली अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातही पवन ऊर्जा प्रकल्प आहेत. सौर ऊर्जा सोलार एनर्जी धुळे जिल्ह्यातील साक्री येथे महाराष्ट्रातील मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. भरती ओहोटी ऊर्जा रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ आणि वेलदूर येथे याचे प्रयत्न सुरू आहेत. MPSC एक्झाम रेडी मुद्दे. 1. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना प्रकल्प. 2. सर्वात मोठे औष्णिक केंद्र चंद्रपूर दुर्गापूर. 3. भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र तारापूर. 4. महाराष्ट्रात कोळसा कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक सापडतो चंद्रपूर आणि नागपूर. 5. खनिज तेल आणि नैसर्गिक वायू. मुंबई हाय बॉम्बे हाय अरबी समुद्रात मुंबईपासून 176 किलोमीटर अंतरावर हे मुख्य तेल क्षेत्र आहे. 1974 मध्ये येथे तेल साठा सापडला आणि सागर सम्राट या रशियन बनावटीच्या ड्रिलिंग प्लॅटफॉर्मने पहिले तेल काढले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. लांबी 701 किलोमीटर. जोडणारी शहरे मुंबई नागपूर ते मुंबई. जिल्हे हा महामार्ग 10 जिल्ह्यांतून जातो. नागपूर वर्धा अमरावती वाशिम बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक आणि ठाणे. वैशिष्ट्ये हा सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे असून यामुळे प्रवासाचा वेळ अर्ध्यावर आला आहे. महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग. NH नवीन क्रमांकानुसार NH 44 हा भारतातील सर्वात लांब महामार्ग आहे जो महाराष्ट्रात नागपूर मार्गे जातो. NH 48 मुंबई पुणे बँगलोर चेन्नई पूर्वीचा NH 4. NH 53 धुळे नागपूर कोलकाता पूर्वीचा NH 6. NH 66 पनवेल गोवा कोची पूर्वीच्या NH 17 हा कोकणचा मुख्य महामार्ग आहे.
NH160 नाशिक मुंबई पूर्वीच्या NH3. 2. रेल्वे वाहतूक रेल्वेज. भारतातील पहिली रेल्वे महाराष्ट्रात 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर ते ठाणे 34 किलोमीटर धावली. रेल्वे विभाग रेल्वे झोन्स. महाराष्ट्रात 2 प्रमुख रेल्वे विभागांची मुख्यालये आहेत. 1. मध्य रेल्वे सेंट्रल रेल्वे मुख्यालय मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT. 2. पश्चिम रेल्वे वेस्टर्न रेल्वे मुख्यालय मुंबई चर्चगेट. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय नागपूर येथे आहे. कोकण रेल्वे कोंकण रेल्वे. एकूण लांबी 760 किलोमीटर, महाराष्ट्रात 382 किलोमीटर. जोडणारी शहरे रोहा रायगड ते मंगलोर कर्नाटक. वैशिष्ट्ये हा प्रकल्प अभियांत्रिकीचा चमत्कार मानला जातो. यावर करबुडे रत्नागिरी हा सर्वात लांब बोगदा आणि पानवल हा सर्वात उंच पूल आहे. 3. जलवाहतूक आणि बंदरे वॉटरवेज आणि पोर्ट्स. महाराष्ट्राला 720 किमीची किनारपट्टी लाभली आहे. मोठी बंदरे मेजर पोर्ट्स. 1. मुंबई बंदर नैसर्गिक बंदर भारताचे प्रवेशद्वार. 2. जवाहरलाल नेहरू बंदर JNPT न्हावाशेवा हे पूर्णपणे स्वयंचलित आणि अत्याधुनिक बंदर आहे. रायगड. 3. वाधवन बंदर पालघर हे नवीन नियोजित मोठे बंदर आहे. मध्यम व लहान बंदरे एकूण 48 बंदरे उदा रत्नागिरी रेड्डी दिघी. 4. हवाई वाहतूक एअर ट्रान्सपोर्ट. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई भारतातील दुसरे सर्वात व्यस्त विमानतळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे मिहान प्रकल्प आहे. इतर विमानतळे पुणे लोहगाव नाशिक ओझर छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा शिर्डी. नवी मुंबई विमानतळ हे सध्या निर्माणाधीन आहे. 5. दळणवळण कम्युनिकेशन. आकाशवाणी महाराष्ट्रातील पहिले केंद्र मुंबई 1927. दूरदर्शन मुंबई केंद्राची सुरुवात 2 ऑक्टोबर 1972 रोजी झाली. वृत्तपत्रे बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण 1832 हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले म्हणून त्यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणतात. महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगे 5 ज्योतिर्लिंगास. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 महाराष्ट्रात आहेत. 1. त्र्यंबकेश्वर नाशिक. 2. घृष्णेश्वर छत्रपती संभाजीनगर वेरूळ लेण्यांजवळ. 3. भीमाशंकर पुणे भीमा नदीचे उगमस्थान. 4. परळी वैजनाथ बीड. 5. औंढा नागनाथ हिंगोली. 2. अष्टविनायक 8 गणेशा टेम्पल्स. हे सर्व 8 गणपती मंदिरे पुणे विभागातील 3 जिल्ह्यांत विखुरलेली आहेत. पुणे जिल्हा 5. गिरिजात्मक लेण्याद्री विघ्नेश्वर ओझर महागणपती रांजणगाव मयुरेश्वर मोरगाव चिंतामणी थेऊर. रायगड जिल्हा 2. वर्धविनायक महाड बल्लाळेश्वर पाली अहमदनगर 1. सिद्धिविनायक सिद्धटेक. 3. महाराष्ट्रातील प्रमुख लेणी केव्स. लेण्यांचा जिल्हा आणि त्यांची वैशिष्ट्ये वारंवार विचारली जातात. अजिंठा व वेरूळ छत्रपती संभाजीनगर युनेस्को जागतिक वारसा स्थळे. वेरूळमधील कैलास मंदिर एकाच पाषाणातून कोरलेले जगात अद्वितीय आहे. घारापुरी एलिफंटा रायगड समुद्रातील बेटावर असलेल्या या लेणी त्यांच्या त्रिमूर्ती शिल्पासाठी प्रसिद्ध आहेत. भाजे कार्ले बेडसे पुणे ही बौद्ध चैत्यगृहे आणि विहारांसाठी प्रसिद्ध आहेत. कान्हेरी मुंबई उपनगर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात स्थित. पांडवलेणी नाशिक जैन आणि बौद्ध धर्माशी संबंधित. 4. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठे देवीची महत्त्वाची धार्मिक स्थळे. 1. तुळजाभवानी तुळजापूर धाराशिव. 2. महालक्ष्मी अंबाबाई कोल्हापूर. 3. रेणुकामाता माहूर नांदेड. 4. सप्तशृंगी अर्धेपीठ वणी नाशिक. 5. किल्ले फोर्ट्स MPSC स्पेशल जलदुर्ग सी फोर्ट्स जंजिरा रायगड सिंधुदुर्ग मालवण विजयदुर्ग. राजधानीचा किल्ला रायगड. पहिला किल्ला तोरणा शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला. निलगिरी आणि अभेद्य किल्ला जंजिरा जो कधीही कोणाला जिंकता आला नाही. MPSC रिव्हिजन पॉइंट. पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर. धार्मिक राजधानी पंढरपूर सोलापूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर असून याला दक्षिण काशी म्हणतात. ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर. प्रमुख पिके आणि उत्पादक जिल्हे क्रॉप डिस्ट्रीब्युशन. महाराष्ट्रात 2 प्रमुख हंगाम आहेत खरीप पावसाळी आणि रब्बी हिवाळी. पिकाचे नाव उत्पादनात आघाडीवर असलेले जिल्हे ज्वारी सोलापूर सर्वात जास्त सांगली पुणे. सोलापूरला ज्वारीचे कोठार म्हणतात. बाजरी
अहमदनगर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर, नाशिक. तांदूळ, भात, रायगड, रत्नागिरी, ठाणे, गडचिरोली, भंडारा. कापूस, यवतमाळ, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा, जळगाव, अकोला. ऊस, कोल्हापूर, अहमदनगर, सांगली, सोलापूर. सोयाबीन, लातूर, बुलढाणा, वाशिम. 2. फलोत्पादन, हॉर्टिकल्चर, फळांचा राजा ते द्राक्षांची राजधानी. महाराष्ट्र हे फळबाग लागवडीत भारतातील आघाडीचे राज्य आहे. काही विशेष जिल्ह्यांची नावे फळांसाठी प्रसिद्ध आहेत. हापूस, आंबा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. द्राक्षे, नाशिक, भारताची द्राक्षांची राजधानी. सांगली, तासगाव. संत्री, नागपूर, संत्र्यांचे शहर, अमरावती. केळी, जळगाव, वसईची केळीसुद्धा प्रसिद्ध आहेत. काजू, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. चिकू, पालघर, घोलवड. कलिंगड, रायगड, अलिबाग. डाळिंब, सोलापूर, सांगोला, अहमदनगर. अंजीर, पुणे, राजेवाडी. स्ट्रॉबेरी, सातारा, महाबळेश्वर. 3. महाराष्ट्रातील 4 कृषी विद्यापीठे, एमपीएससी फेव्हरेट. परीक्षेत या विद्यापीठांची नावे, स्थापना आणि ठिकाण नेहमी विचारले जाते. 1. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर, 1968. 2. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, 1969. 3. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, रत्नागिरी, 1972. 4. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, 1972. 4. विशेष शेती प्रकार आणि संज्ञा. झूम शेती, स्थलांतरित शेती. महाराष्ट्रात याला पेंड किंवा दह्या असे म्हणतात. आता हे प्रमाण खूप कमी झाले आहे. कोरडवाहू शेती, महाराष्ट्रातील 80% क्षेत्र कोरडवाहू आहे, जे पावसावर अवलंबून आहे. मत्स्य व्यवसाय, रत्नागिरी जिल्हा मासळी उत्पादनात आघाडीवर आहे. एमपीएससी स्मार्ट टिप. अलीकडच्या काळात सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग आणि सूक्ष्म सिंचन, मायक्रो इरिगेशन यावर प्रश्न विचारण्याचे प्रमाण वाढले आहे. ठिबक सिंचनाखाली सर्वाधिक क्षेत्र नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात आहे. नवीन जिल्ह्यांची नामांतरे 2024 ते 25 अपडेट. महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे 3 महत्त्वाच्या ठिकाणांची नावे बदलली आहेत, जी आता नकाशावर आणि सरकारी दस्तऐवजात वापरली जात आहेत. छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचा औरंगाबाद विभाग आणि जिल्हा. धाराशिव, पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर, पूर्वीचा अहमदनगर जिल्हा. तळोजा. प्रस्तावित काही नवीन जिल्ह्यांचे प्रस्ताव चर्चेत आहेत, परंतु अधिकृतपणे अजूनही 36 जिल्हेच आहेत. 2. नवीन महानगरपालिका आणि नागरीकरण. 29वी महानगरपालिका जालना ही महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका म्हणून घोषित झाली आहे. इचलकरंजी 28वी. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी ही 28वी मनपा ठरली होती. नागरीकरण. 2024 ते 25च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र हे तामिळनाडूनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे. अंदाजे 48% अधिक लोकसंख्या शहरात. 3. पायाभूत सुविधा आणि महामार्ग, इन्फ्रास्ट्रक्चरल अपडेट्स. एमपीएससीमध्ये नवीन महामार्गांच्या लांबीवर आणि जिल्ह्यांवर प्रश्न येतात. समृद्धी महामार्ग पूर्णतः कार्यान्वित. 701 किलोमीटर लांबीचा हा मार्ग आता पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. यात आशियातील सर्वात मोठे वन्यजीव ओव्हरपास, वाईल्डलाईफ ओव्हरपासेस बांधण्यात आले आहेत. कोकण मरीन हायवे MSH4, मुंबई ते सिंधुदुर्ग असा 720 किमीचा किनारपट्टीचा मार्ग विकसित केला जात आहे. शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित. नागपूर ते गोवा, पवनार ते पत्रादेवी असा हा नवीन महामार्ग 805 किमीचा असून तो 12 जिल्ह्यांतून जाणार आहे. 4. पर्यावरण आणि जैवविविधता, एन्व्हायरमेंट अपडेट्स. नवीन रामसर स्थळ, ठाणे खाडी, थेन क्रीक हे महाराष्ट्रातील 3रे रामसर स्थळ ठरले आहे. 1. नांदूर मध्यमेश्वर. 2. लोणार. 3. ठाणे खाडी. नवीन अभयारण्ये. राज्य सरकारने नवीन संवर्धन राखीव क्षेत्रे, कन्झर्वेशन रिझर्व्हज घोषित केली आहेत, ज्यामुळे महाराष्ट्रातील संरक्षित क्षेत्रांची संख्या वाढली आहे. व्याघ्रगणना 2024 ते 25 महाराष्ट्रात वाघांची संख्या आता 440 अधिकच्या वर गेली आहे. चंद्रपूर ताडोबा हे सर्वाधिक घनतेचे क्षेत्र कायम आहे. 5. कृषी आणि जलसंपदा, ॲग्रिकल्चर आणि वॉटर. जलयुक्त शिवार 2.0 या योजनेचा दुसरा टप्पा अधिक वेगाने राबवला जात असून भूजल पातळीत सुधारणा करण्यासाठी नद्यांचे पुनरुज्जीवन, रिव्हर रिज्युव्हेनेशन यावर भर दिला जात आहे. ड्रॅगन फ्रूट, कमलम. महाराष्ट्रात सांगली आणि सोलापूर भागात या फळाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नळ दमयंती सागर, अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयाचे हे नवीन नाव आणि त्याचे महत्त्व अलीकडे विचारले जात आहे. 6. ऊर्जा क्षेत्र, एनर्जी अपडेट्स. पवन सौर संकरित ऊर्जा, हायब्रिड एनर्जी. महाराष्ट्र
हे हायब्रिड एनर्जी पॉलिसीमध्ये आघाडीवर आहे. ग्रीन हायड्रोजन. महाराष्ट्र सरकारने ग्रीन हायड्रोजन पॉलिसी जाहीर केली असून असे करणारे ते पहिले राज्य ठरले आहे. MPSC स्मार्ट स्टडी टीप. परीक्षेत आता जुने आकडे विचारण्याऐवजी तुलनात्मक प्रश्न. उदा. 1960 विरुद्ध 2025 किंवा जोड्या लावा. जुनी नावे व नवीन नावे असे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जास्त आहे. खाली जुने आणि 2024 ते 25 मधील अद्ययावत GI टॅगची सविस्तर माहिती दिली आहे. अद्ययावत आणि नवीन 2024 ते 25 विशेष. नुकतेच महाराष्ट्रातील काही विशिष्ट उत्पादनांना त्यांच्या वेगळेपणासाठी मानांकन मिळाले आहे. वसमत हळद. हिंगोली. 30 मार्च 2024 रोजी हिंगोली जिल्ह्यातील वसमतच्या हळदीला अधिकृत GI टॅग मिळाला. सांगली आणि वायगावनंतर मानांकन मिळवणारी ही राज्यातील तिसरी हळद ठरली आहे. कुंथलगिरीचा खवा. धाराशिव. मराठवाड्यातील या प्रसिद्ध दुग्धजन्य पदार्थाला त्याच्या चवीसाठी मानांकन मिळाले आहे. तुळजापूरची कवडीमाळ. धार्मिक आणि हस्तकला श्रेणीमध्ये उस्मानाबाद, आत्ताचे धाराशिवमधील या उत्पादनाचा समावेश झाला आहे. जालन्याची गोड मोसंबी. जालन्यातील विशिष्ट हवामानामुळे वाढणाऱ्या मोसंबीला नुकतेच स्थान मिळाले आहे. पांढरा कांदा. अलिबाग. या कांद्याला त्याच्या औषधी गुणधर्मामुळे अलीकडेच मानांकन मिळाले असून तो रायगड जिल्ह्याची ओळख आहे. 2. जुनी आणि लोकप्रिय भौगोलिक मानांकने. ओल्ड फेमस GI टॅग्स. ही उत्पादने महाराष्ट्राच्या कृषी आणि हस्तकला इतिहासाचा अविभाज्य भाग आहेत. कृषी उत्पादने. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. हापूस आंब्यांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हा आंबा जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर. स्ट्रॉबेरी. देशातील सर्वाधिक स्ट्रॉबेरी उत्पादन याच भागात होते. नाशिकची द्राक्षे, ज्याला भारताची द्राक्षांची राजधानी मानले जाते. नागपूरची संत्री. विदर्भाची ही ओळख अनेक वर्षांपासून मानांकन प्राप्त आहे. सांगलीची हळद आणि बेदाणे. मसाला पिकांमध्ये सांगलीचे वर्चस्व आहे. लासलगावचा कांदा. आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ. आंबेमोहर तांदूळ. पुण्याच्या मुळशी भागातील हा सुगंधी तांदूळ. वाडा कोलम. पालघर जिल्ह्यातील पालघर वाडा पट्ट्यातील प्रसिद्ध तांदूळ. जळगावचे केळे आणि भरीत वांगी. विशेषतः जळगावच्या केळीची निर्यात जगभर होते. हस्तकला आणि वस्त्रोद्योग. पैठणी साडी आणि कापड. पैठण. छत्रपती संभाजीनगर आणि येवला येथील ही वस्त्रांची राणी जुन्या मानांकनांपैकी एक आहे. कोल्हापुरी चप्पल. महाराष्ट्र आणि कर्नाटकचा संयुक्त वारसा. पुणेरी पगडी. पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक. वारली पेंटिंग. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीची कला. सोलापूरची चादर आणि टेरी टॉवेल. वस्त्रोद्योगातील सोलापूरचे मोठे योगदान. 3. MPSCसाठी काही महत्त्वाच्या टिप्स. प्रमाण. भारतामध्ये एकूण 200हून अधिक कृषी उत्पादनांना GI टॅग मिळाले आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्र 38 उत्पादनांसह देशात प्रथम आहे. संस्था. भौगोलिक मानांकन. हे चेन्नई येथील GI रजिस्ट्रीद्वारे दिले जाते. कालावधी. एकदा मिळालेला GI टॅग 10 वर्षांसाठी वैध असतो आणि त्यानंतर तो नूतनीकरण करावा लागतो. MPSC परीक्षेसाठी उत्पादन आणि जिल्हा यांच्या जोड्या लावण्याचे प्रश्न वारंवार विचारले जातात. तुमच्या सरावासाठी मी प्रमुख GI टॅग असलेल्या उत्पादनांच्या जिल्ह्यानुसार जोड्या खालीलप्रमाणे दिल्या आहेत. फळे आणि त्यांचे जिल्हे. फलोत्पादन. हापूस आंबा. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. द्राक्षे. नाशिक सांगलीतील तासगाव भागाचाही समावेश होतो. संत्री. नागपूर. अमरावतीतील वरुड भागाचाही समावेश होतो. केळी. जळगाव. स्ट्रॉबेरी. सातारा. महाबळेश्वर. चिकू. पालघर. घोलवड. डाळिंब. सोलापूर. सांगोला. अंजीर. पुणे. पुरंदर. मोसंबी. जालना. कलिंगड. रायगड. अलिबाग. 2. तांदूळ आणि धान्ये. आंबे मोहर तांदूळ. पुणे. मुळशी. वाडा कोलम तांदूळ. पालघर. वाडा. अजरा. घनसाळ तांदूळ. कोल्हापूर. अजरा. नवापूरची तूळ. नंदुरबार. नवापूर. 3. मसाले आणि भाजीपाला. सांगलीची हळद. सांगली. वसमत हळद. हिंगोली. नवीन अपडेट. वायगाव हळद. वर्धा. समुद्रपूर. पांढरा कांदा. रायगड. अलिबाग. भरीत वांगी. जळगाव. लासलगाव. कांदा. नाशिक. 4. हस्तकला आणि कापड. वस्त्रोद्योग. पैठणी साडी. छत्रपती संभाजीनगर. पैठण आणि नाशिक. येवला. कोल्हापुरी. चप्पल. कोल्हापूर. वारली चित्रकला. पालघर. सोलापुरी चादर. सोलापूर. पुणेरी पगडी. पुणे. करवत काठी साडी. भंडारा. चांदीचे काम. कोल्हापूर. हुपरी. MPSC सराव प्रश्न. सेल्फ टेस्ट. खालील माहितीवरून मनातल्या मनात किंवा वहीवर जोड्या लावून पहा. 1. पांढरा कांदा. उत्तर. अलिबाग. रायगड. 2. कुंथलगिरीचा खवा. उत्तर. धाराशिव. 3. घोलवडचा चिकू. उत्तर. पालघर. 4.
वायगाव हळद. उत्तर वर्धा. 5. अजरा घनसाळ. उत्तर कोल्हापूर. एमपीएससी परीक्षेच्या मागील 10 वर्षांतील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून वरील सर्व घटकांवर प्रशासकीय विभाग, नद्या, खनिज, लोकसंख्या आणि जीआय टॅग्स वारंवार विचारले जाणारे 100 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. हे प्रश्न तुम्हाला रिव्हिजनसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. भाग 1. प्रशासकीय विभाग आणि राजकीय भूगोल. प्रश्न: क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? उत्तर छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचा औरंगाबाद. 2. प्रश्न: महाराष्ट्रात सर्वात कमी जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत? उत्तर नाशिक, पुणे आणि अमरावती, प्रत्येकी 5. 3. प्रश्न: कोकण प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? उत्तर 7. 4. प्रश्न: महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे किती किमी आहे? उत्तर 800 किलोमीटर. 5. प्रश्न: महाराष्ट्राची दक्षिण-उत्तर रुंदी सुमारे किती किमी आहे? उत्तर 700 किलोमीटर. 6. प्रश्न: महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? उत्तर 720 किलोमीटर. 7. प्रश्न: महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? उत्तर 3,07,713 किमी. 8. प्रश्न: सह्याद्रीची सरासरी उंची किती आहे? उत्तर 900 ते 1200 मीटर. 9. प्रश्न: महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? उत्तर कळसुबाई, 1646 मीटर, जिल्हा नाशिक, नगरसीमा. 10. प्रश्न: क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? उत्तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर, अहमदनगर. 11. प्रश्न: क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? उत्तर मुंबई शहर. 12. प्रश्न: पुणे प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? उत्तर 58. 13. प्रश्न: प्रशासकीय राजधानी मुंबई असेल तर पर्यटन राजधानी कोणती? उत्तर छत्रपती संभाजीनगर. 14. प्रश्न: 29वी महानगरपालिका म्हणून कोणत्या शहराची घोषणा झाली आहे? उत्तर जालना. 15. प्रश्न: महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? उत्तर सातपुडा. भाग 2. नदी प्रणाली आणि धरणे. 16. प्रश्न: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? उत्तर गोदावरी, 668 किलोमीटर. 17. प्रश्न: दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात? उत्तर गोदावरी. 18. प्रश्न: कृष्णा आणि कोयना यांचा संगम कोठे होतो? उत्तर कराड प्रीती संगम. 19. प्रश्न: भीमा नदीचे उगमस्थान कोठे आहे? उत्तर भीमाशंकर, पुणे. 20. प्रश्न: जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय? उत्तर नाथसागर. 21. प्रश्न: महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पास म्हणतात? उत्तर कोयना जलविद्युत प्रकल्प. 22. प्रश्न: गोदावरी आणि प्रवरा यांचा संगम कोठे होतो? उत्तर टोके, अहमदनगर. 23. प्रश्न: तापी नदी महाराष्ट्रात कोठे प्रवेश करते? उत्तर अमरावती, धारणी तालुका. 24. प्रश्न: तापी आणि पूर्णा यांचा संगम कोठे होतो? उत्तर चांगदेव, जळगाव. 25. प्रश्न: वैनगंगा आणि वर्धा यांच्या एकत्रित प्रवाहास काय म्हणतात? उत्तर प्राणहिता. 26. प्रश्न: सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर भीमा. 27. प्रश्न: आशियातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प कोणता? उत्तर विष्णुपुरी, नांदेड. 28. प्रश्न: पंचगंगा नदी कोणत्या 5 नद्यांनी बनली आहे? उत्तर कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती. 29. प्रश्न: कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? उत्तर वैतरणा. 30. प्रश्न: नागपूर शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? उत्तर नाग. 31. प्रश्न: तापी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती? उत्तर पूर्णा. 32. प्रश्न: तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर पेंच, नागपूर. 33. प्रश्न: गोदावरी नदी महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमधून वाहते? उत्तर 8. 34. प्रश्न: खाचदरीतून वाहणारी महाराष्ट्रातील नदी कोणती? उत्तर तापी. 35. प्रश्न: तेरेखोल नदी कोणत्या 2 राज्यांची सीमा निश्चित करते? उत्तर महाराष्ट्र आणि गोवा.
भाग 3. खनिज संपत्ती आणि मृदा. 36. प्रश्न. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे प्रामुख्याने कोठे आढळतात? उत्तर: पूर्व विदर्भ, चंद्रपूर, नागपूर. 37. प्रश्न. रेड्डी बंदर कोणत्या खनिजाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? उत्तर: लोह खनिज. 38. प्रश्न. बॉक्साईटचे साठे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? उत्तर: कोल्हापूर, रत्नागिरी. 39. प्रश्न. दख्खनच्या पठारावर कोणती मृदा प्रामुख्याने आढळते? उत्तर: काळी मृदा, रेगूर. 40. प्रश्न. तांबडी मृदा प्रामुख्याने कोठे आढळते? उत्तर: पूर्व विदर्भ आणि कोकणचा काही भाग. 41. प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या मृदेत ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त असते? उत्तर: काळी मृदा. 42. प्रश्न. जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? उत्तर: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. 43. प्रश्न. मॅंगनीजचे साठे प्रामुख्याने कोठे आढळतात? उत्तर: भंडारा आणि नागपूर. 44. प्रश्न. चुनखडीचे साठे सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर: यवतमाळ. 45. प्रश्न. महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे क्षेत्र किती टक्के आहे? उत्तर: सुमारे 12.33%. भाग 4. लोकसंख्या 2011 जनगणना. 46. प्रश्न. 2011 नुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती? उत्तर: 11,23,74,333. 47. प्रश्न. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता? विभाजनापूर्वी. उत्तर: ठाणे. 48. प्रश्न. सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? उत्तर: सिंधुदुर्ग. 49. प्रश्न. महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? उत्तर: 929. 50. प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता? उत्तर: मुंबई उपनगर. 51. प्रश्न. सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता? उत्तर: नंदुरबार. 52. प्रश्न. महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे? उत्तर: 365 व्यक्ती प्रति चौ. किमी. 53. प्रश्न. सर्वाधिक घनतेचा जिल्हा कोणता? उत्तर: मुंबई उपनगर. 54. प्रश्न. सर्वात कमी घनतेचा जिल्हा कोणता? उत्तर: गडचिरोली. 74. 55. प्रश्न. सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता? उत्तर: रत्नागिरी. 1122. 56. प्रश्न. महाराष्ट्राचा नागरीकरणाचा दर किती टक्के आहे? उत्तर: 45.2%. 57. प्रश्न. 2011 नुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर किती आहे? उत्तर: 82.3%. 58. प्रश्न. सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोठे आहे? उत्तर: मुंबई शहर. 832. 59. प्रश्न. महाराष्ट्रात 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर किती आहे? उत्तर: 894. 60. प्रश्न. 100% नागरीकरण झालेले जिल्हे कोणते? उत्तर: मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. भाग 5. वने आणि अभयारण्ये. 61. प्रश्न. महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? उत्तर: ताडोबा. 1955. 62. प्रश्न. शेकरू राज्यप्राणी कोणत्या अभयारण्यात आढळतो? उत्तर: भीमाशंकर, पुणे. 63. प्रश्न. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? उत्तर: गोंदिया. 64. प्रश्न. महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? उत्तर: 6. 65. प्रश्न. सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता? उत्तर: बोर, वर्धा. 66. प्रश्न. माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर: सोलापूर आणि अहमदनगर. 67. प्रश्न. महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर: गडचिरोली. 68. प्रश्न. कांदळवन मँग्रोव्हज प्रामुख्याने कोठे आढळतात? उत्तर: कोकण किनारपट्टी. 69. प्रश्न. सागरेश्वर अभयारण्य मानवनिर्मित कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर: सांगली. 70. प्रश्न. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे? उत्तर: मेळघाट, अमरावती. भाग 6. शेती, पर्यटन आणि जीआय टॅग्स. 71. प्रश्न. ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? उत्तर: सोलापूर. 72. प्रश्न. पांढऱ्या सोन्याचा जिल्हा कोणता? उत्तर: यवतमाळ. कापूस उत्पादनासाठी. 73. प्रश्न.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे? उत्तर राहुरी, अहमदनगर. 74. प्रश्न. अलिबागच्या कोणत्या उत्पादनाला नुकताच गी टॅग मिळाला? उत्तर पांढरा कांदा. 75. प्रश्न. हापूस आंब्यासाठी कोणते 2 जिल्हे प्रसिद्ध आहेत? उत्तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. 76. प्रश्न. वसमत हळद कोणत्या जिल्ह्यातील आहे? उत्तर हिंगोली. 77. प्रश्न. महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? उत्तर नांदूर मध्यमेश्वर, नाशिक. 78. प्रश्न. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर बुलढाणा. 79. प्रश्न. अष्टविनायकाची एकूण किती मंदिरे पुणे जिल्ह्यात आहेत? उत्तर 5. 80. प्रश्न. अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहेत? उत्तर वाघूर नदी. 81. प्रश्न. सातपुडा पर्वतातील थंड हवेचे ठिकाण कोणते? उत्तर चिखलदरा. 82. प्रश्न. भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे सुरू झाले? उत्तर तारापूर, पालघर. 83. प्रश्न. ऑर्थर लेक कोणत्या धरणाच्या जलाशयाला म्हणतात? उत्तर भंडारदरा. 84. प्रश्न. कोल्हापुरी चप्पल कोणत्या 2 राज्यांचे संयुक्त जीआय टॅग आहे? उत्तर महाराष्ट्र आणि कर्नाटक. 85. प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला संत्र्यांचे शहर म्हणतात? उत्तर नागपूर. भाग 7. वाहतूक आणि संकीर्ण. शहाऐंशी. प्रश्न. समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती? उत्तर 701 किलोमीटर. 87. प्रश्न. कोकण रेल्वेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? उत्तर 1998. पूर्ण कार्यक्षमता. 88. प्रश्न. महाराष्ट्रातील पहिले रेल्वे केंद्र कोणते? उत्तर बोरीबंदर, मुंबई. 89. प्रश्न. मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर मुंबई CSMT. 90. प्रश्न. जवाहरलाल नेहरू बंदर JNPT कोठे आहे? उत्तर न्हावाशेवा, रायगड. 91. प्रश्न. मिहान प्रकल्प कोठे आहे? उत्तर नागपूर. 92. प्रश्न. कोयना धरणाचे जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर शिवसागर. 93. प्रश्न. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर नाशिक. 94. प्रश्न. पवन ऊर्जेसाठी प्रसिद्ध असलेले चाळकेवाडी कोठे आहे? उत्तर सातारा. 95. प्रश्न. दख्खनची राणी कोणत्या शहराला म्हणतात? उत्तर पुणे. 96. प्रश्न. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? उत्तर गंगापूर, नाशिक. 97. प्रश्न. गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? उत्तर वैनगंगा. 98. प्रश्न. भाभा अणुसंशोधन केंद्र BARC कोठे आहे? उत्तर तुर्भे, मुंबई. 99. प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणकडील जिल्हा कोणता? उत्तर सिंधुदुर्ग. 100. प्रश्न. पुणे आणि मुंबई यांना कोणता घाट जोडतो? उत्तर बोरघाट.